पप्पा हा बेटा. मी कोल्ड ड्रिंक पिऊ. ठीक आहे, पण त्यात बघ बरं शुगर किती पर्सेंटेज आहे ते. शुगर 44%. ओके, आणि एनर्जी फक्त याच्यातून 4% मिळते. गुड. आणि प्रोटीन? प्रोटीन 0%. आणि न्यूट्रिशन? आणि न्यूट्रिशन पण 0%. यस. तर म्हणून याच्यात 100 ml मध्ये हे लोक 44% शुगर मिक्स करतात. ओके, तर ही 475 म्हणजे नियर अबाउट 500 ml आहे. तर 500 ml मध्ये 44% शुगर आहे. ओके, म्हणजे जर मी तुला तेवढी शुगर फक्त खायला सांगितली ना अर्णव, तर तू एका वेळेस खाऊच शकत नाही, इतकी शुगर. म्हणून कळलं की अमेरिकेमध्ये किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये सर्व लोक ओबीज होत चालले. मेक्सिकोमध्ये तर जवळजवळ सगळ्या लोकांना ओबेसिटी वाढत चालली. पण या कोल्ड्रिंक्सचा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स इतका आहे की कोणतीच गव्हर्मेंट इन्क्लुडिंग सुपर पॉवरसुद्धा या कोल्ड्रिंकला बंद करू शकत नाही आहे. म्हणून कोणतेही प्रोडक्ट घेण्याच्या आधी किंवा कोल्ड्रिंक पिण्याच्या आधी त्यात शुगर किती आहे ते तू नक्की पाहून घे. ओके, हो. तर ह्याच्यामुळे ओबेसिटी वाढते, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज हे सगळं वाढण्यात मदत होते. ओके, सो काय समजलास, हेल्दी खाणं खूप गरजेचं आहे. म्हणून नेहमी फळं खायचे, पॅक फूड्स खायचे नाही. नाही. ओके.